लासलगाव बाह्यवळण रस्ता विलंबामुळे 68 कोटींवरून पोहोचला तब्बल 109 कोटींवर। मार्च 2026 पर्यंत रस्ता वाहतुकीस होणार तयार। भूसंपादन अधिकाऱ्यांच्या घोटाळ्याची ही चौकशी व्हावी, आशिया खंडातील कांद्याची मोठी बाजारपेठ म्हणून ओळख असणाऱ्या लासलगाव शहरात होणाऱ्या वाहतुकीच्या कोंडीवर पर्याय म्हणून 12 ते 13 वर्षापूर्वी लासलगाव बाह्यवळण रस्त्याला मंजुरी मिळाली। यासाठी मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी नामदार छगन भुजबळ यांनी प्रयत्न केले। भुजबळांच्या प्रयत्नातून 68 कोटी रुपयांचे बाह्यवळण रस्ता कामाचे दिमाखात उद्घाटन झाले। कामही सुरू झाले। लासलगाव बाजारपेठेत जाताना रेल्वे गेट लागते। दिवसाला शेकडो रेल्वे गाड्या धावत असल्याने गेटचे चालू बंद सुरू असते। यात वाहतुकीची प्रचंड कोंडी होते। वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात। वाहतुकीचा पुरता फज्जा उडतो। गेट कधी कधी तर अर्धा तास बंद राहते। अपची गाडी गेली की डाऊनची गाडी, पुन्हा अपची गाडी, पुन्हा डाऊनची गाडी, असे हे दिवसभर रेल्वे गाड्यांचे अपडाऊन सुरूच असते। त्यामुळे वाहतुकीची मोठी समस्या ही नित्याचीच झाली असल्यामुळे या वाहतुकीच्या कोंडीतून लासलगावकरांची सुटका व्हावी यासाठी लासलगाव बाह्यवळण रस्त्याची निर्मिती झाली। रस्ता तब्बल 12-13 वर्ष रखडल्याने 68 कोटींचा रस्ता तब्बल 109 कोटी 68 लाखांवर पोहोचला आहे। यात तब्बल 32 कोटी रुपयांची तरतूद ही भूसंपादनासाठी करण्यात आली आहे। 4.5 किलोमीटरचा हा लांबीचा रस्ता असून 100 फूट रुंद आहे। तर त्यात रेल्वे पूल, छोटे नाले, छोटे पूल आदी कामांसाठी उर्वरित रक्कम खर्च होत आहे, केली जात आहे, होणार आहे। सदर रस्त्याचे काम प्रगतीपथावर असून मार्च 2026 पर्यंत रस्ता वाहतुकीस तयार होणार असल्याची माहिती निफाडचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता श्री घोडे यांनी निफाड टाइम्स न्यूजशी बोलताना दिली। लासलगाव बाह्यवळण रस्त्याच्या कामात मोठा विलंब झाल्याने प्रकल्प किंमत वाढली आहे। भूसंपादन करणाऱ्या अधिकाऱ्यांनीही भूसंपादन प्रक्रियेत मोठा घोळ घालून विलंब वाढविण्यास मदत केली। किमान 4 ते 5 वेळा वेगवेगळ्या वरणावर या भूसंपादन अधिकाऱ्यांनी अर्थपूर्ण मार्गाने सोयीचे असे भूसंपादन घडवून आणले आहे। ज्या शेतकऱ्यांच्या शेतातून रस्ताच गेला नाही अशा लोकांना देखील लाखो करोडो रुपये भूसंपादन प्रक्रियेत देण्यात आले आहेत। तर ज्या शेतकऱ्यांच्या शेतीतून रस्ता गेला अशा शेतकऱ्यांना 1 रुपया देखील दिला गेला नाही। त्यामुळे या शेतकऱ्यांनी कोर्टात दावा दाखल केला आहे। काही शेतकऱ्यांना जास्त दर तर काही शेतकऱ्यांना कमी दर दिल्यानेही त्याबाबत कोर्टात दावे सुरू आहेत। 26 शेतकऱ्यांनी या संदर्भात कोर्टात दावे दाखल केले आहेत। त्यातील 10 शेतकऱ्यांचे दावे प्रकरण मार्गी लागले असून अजून तब्बल 16 दावे प्रकरणे प्रलंबित आहेत। 2200 मीटर भूसंपादनापैकी 800 मीटर भूसंपादन अजून बाकी आहे। भूसंपादन प्रक्रियेत भूसंपादन करणाऱ्या अधिकाऱ्यांची याबाबत सखोल चौकशी केल्यास शासनाचा करोडो रुपयांना खड्ड्यात घालून स्वतःचे उखळ पांढरे करून घेणाऱ्या अधिकाऱ्यांचेही काळे कारनामे समोर येतील। सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्याचे काम वेगाने हाती घेतले असून काम प्रगतीपथावर आहे। साधारणपणे मार्च 2026 पर्यंत रस्ता हा पूर्ण होऊन वाहतुकीस तयार होणार आहे।